नमस्कार, मी माधवी निमकर. फिट अँड फिट महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजचा हा भाग तुमच्या आयुष्याशी प्रचंड निगडीत असा भाग आहे. म्हणजे रोजचे पडणारे प्रश्न आहेत, पण त्याच्यावर उपाय मात्र अजून सापडत नाहीये. असे प्रश्न तुम्हाला भेडसावत असतील. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे माझं वजन अजून का कमी होत नाहीये? मी खूप कमी खाते तरी सुद्धा अजून वजन का कमी होत नाहीये? बरं कधी-कधी अचानक खूप सारी भूक लागते. भूक लागल्यानंतर वजन वाढतं. पण ज्यावेळेला भूक कमी होते, मी कमी खाते तरी सुद्धा वजन का वाढतं? अजून एक गोष्ट म्हणजे आता हा जो उन्हाळा आपल्याला त्रास देतोय बाहेर, त्याच्यामुळे स्किन डल झाली आहे. इव्हन टोन नाहीये स्किन, पिगमेंटेशन आलेलं आहे आणि स्किनच्या खूप साऱ्या समस्या समोर येतायत आणि ग्लो येत नाहीये स्किनवरती. असे अनेक प्रश्न स्किनच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये असतील. आणि तिसरं म्हणजे केस. माझे केस प्रचंड गळतायत. हिवाळ्यात तर माझे केस खूपच गळतात. पण आता हिवाळा होऊन गेला, उन्हाळा आला, तोही जायची वेळ आली, पण तरीही अजून माझे केस गळतायत. केस गळती काही थांबत नाहीये. बरं कोणाकोणाचा असा प्रॉब्लेम असतो, की हेअर ग्रोथ मात्र खूप असते, पण केस हळू पातळ व्हायला लागतात. आता ह्याला खरं तर अनेक कारणं आहेत. तुम्ही निष्काळजीपणा करताय, की तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणून हा इश्यू होतोय. तर ह्याच्यामध्ये 2 पैकी कुठलंतरी एक कारण असू शकतं. जर हार्मोनल इम्बॅलन्स असेल किंवा आतून काही प्रॉब्लेम असेल, शरीराच्या आतून काही प्रॉब्लेम झाला असेल, आयर्न डेफिशियन्सी असेल, तर मात्र मला असं वाटतं प्रॉपर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. पण जे निष्काळजीपणा करतात, प्रॉपर खात नाहीत, वेळेत जेवत नाहीत, पौष्टिक आहार घेत नाहीत, ज्याच्यामुळे त्यांना या समस्येच्या सामोरं जावं लागत असेल, त्यांच्यासाठी मात्र मी एक सुंदर रेसिपी आणलेली आहे. पहिली रेसिपी आहे स्किन मुलायम होण्यासाठी एक रेसिपी आहे, जी इव्हन टोन सुद्धा होऊ शकते आणि तुमच्या त्वचेला उजाळा देऊ शकते. आपल्या घरामध्ये म्हणजे खरं तर आपण खूप ठिकाणी असं बघतो, की तूप घरी बनवलं जातं. आणि घरातलं तूप ज्यावेळेला बनतं त्यावेळेला लोणी सुद्धा बनतं. त्यावेळेला लोण्याचा वापरही आपण करू शकतो, तुपाचा वापरही आपण करू शकतो. मी तरी स्वतः ज्यावेळेला मी लहान होते त्यावेळेला ज्यावेळेला आई तूप काढायला बसायची, त्यावेळेला मी तूप एका छोट्या वाटीमध्ये घेऊन थोडंसं तूप मी माझ्या पूर्ण चेहऱ्यावर लावायचे. खरं तर मला त्याचा काहीही फायदा माहीत नसायचा. मला फक्त ते लोणी खायला आवडायचं म्हणून आणि मी फक्त तो हात चेहऱ्यावरती पूर्णपणे पुसायचे. का? तर त्या लोण्याचं टेक्स्चर मला भरपूर आवडायचं. पण विश्वास बसणार नाही, की ह्या छोट्या-छोट्या आणि घरगुती रेमेडीजमुळे तुमची स्किन इतकी कालांतरासाठी छान राहते. तेच कधी-कधी आजही मी अंमलात आणते. आज आमच्या घरी सुद्धा तूप घरातच बनतं. आम्ही बाहेरचं तूप आणत नाही. तर घरी तूप बनवताना थोडंसं लोणी वेगळं काढलं जातं आणि ज्याला तूप बनतं, त्यातल्या ताज्या तुपाचे काही लाडू बनवले जातात. दोन्हीचा वापर मी व्यवस्थित करून घेते. तो कसा करायचा तुम्हाला मी सांगते. पहिली गोष्ट म्हणजे लाडवाची रेसिपी तुम्हाला सांगते. सोपी रेसिपी आहे, पण अतिशय गुणकारी रेसिपी आहे. तूप गरम करायचंय, त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. अर्धे कुटलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये ॲड करायचेत आणि त्याच्यामध्ये सुकं खोबरं टाकायचंय. काही लोकं ह्याच्यामध्ये थोडीशी अजून चव आणण्यासाठी गव्हाचं पीठ सुद्धा टाकतात. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. पण खरं तर नुसत्या शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू फार अप्रतिम लागतात. त्यात खोबरं टाकल्यावरती आपोआपच त्याच्यातली चव सुधारते. या मिश्रणाचे व्यवस्थित लाडू जर तुम्ही दिवसाला छोटे 2 लाडू जर खाल्ले 2 वेळा, म्हणजे कधी ज्यावेळेला टी ब्रेक असतो आपला, आपण 4 वाजता समजा चहा ब्रेक घेत असू किंवा संध्याकाळचा एक 6 वाजता आपण टी ब्रेक घेत असू, तर तो सकाळचा असलेला एक टी ब्रेक आणि साधारण 4 ते 6 मधला एक टी ब्रेक असतो. त्यावेळेला 2 छोटे म्हणजे मोठा लाडू नाही, छोट्या साइजचे 2 लाडू जर तुम्ही खाल्लेत, तर तुम्हाला त्याचा परिणाम नक्कीच चांगल्या पद्धतीने स्किनवरती दिसू शकतो. का? तर मुळातच आपण ते लाडू तुपातले बनवलेले असल्याकारणाने स्किन तुमची मुलायम व्हायला नक्कीच मदत होते. आणि दुसरी रेसिपी आहे ती म्हणजे केसांसाठी. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मला असं वाटतं हेअर ग्रोथसाठी जर काही कमी पडत असेल तुमच्या शरीरामध्ये, तर ते आयर्न आहे. ज्यावेळेला आयर्न डेफिशियन्सी तुम्हाला येते, त्यावेळेला केस गळण्याचे प्रॉब्लेम सुरू होतात. आणि आजकाल तर 2 पैकी म्हणजे 2 महिला सोडल्या की तिसऱ्या महिलेला आयर्न डेफिशियन्सी असते. त्याच्यामुळे आपल्याला वीकनेस जाणवतो. सकाळी-सकाळी एक मॉर्निंग सिकनेस म्हणा किंवा थोडासा नॉशिया असतो कुठल्यातरी गोष्टींचा किंवा फ्रेश वाटत नाही. तर ही सगळी लक्षणं आहेत आयर्न डेफिशियन्सीची. त्याच्यामुळे केस गळण्याचे प्रॉब्लेमही सुरू होतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्षभरात एक काळ असा येतोच की तुमचे केस गळतात. तिथे कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. डॉक्टरांनी स्वतः हे सांगितलेलं आहे की वर्षभरांमधला एक काळ असा असतो, ज्यावेळेला तुमचा हेअर फॉल होतो आणि नवीन हेअर ग्रोथ होते.
तर हा झाला वेगळा मुद्दा. तर केसांसाठी एक सुंदर रेसिपी तुम्हाला सांगते, जी ब्रेकफास्टमध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर पुढची रेसिपी आहे बेसन चिला. सगळ्यांना बेसन हे फारच आवडतं. पण बेसनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये किती असलं पाहिजे, आपण त्याचा इंटेक किती घेतला पाहिजे, हे सुद्धा तितकंच अवलंबून आहे. बेसन आवडतं म्हणून आपण वडापाव खूप खाऊ शकत नाही, का तर त्याच्यात चिला आहे किंवा बेसनाचं पीठ आहे, ते मला खूप आवडतं आणि शरीरासाठी फार उपयोगाचं आहे. म्हणून आपण जास्त वडापाव खाऊ शकत नाही. बेसनाचा वापर सुद्धा प्रमाणातच केला पाहिजे. बेसन चिलामध्ये पहिली गोष्ट म्हणजे हाय प्रोटीन आहे. चणा आहे तो. तर बेसन चिला म्हणजे थोड्या प्रमाणात बेसन घ्यायचे, थोड्या प्रमाणात पालक घ्यायचा आहे. तुम्ही तो पहिले गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचा थोडा वेळ. तो मिक्सरवरती काढायचा आहे थंड झाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये कांदा आणि जिरं पावडर, काळी मिरी, तिखट, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट आणि त्याच्यामध्ये थोडीशी चाट पावडर टाकायची. कारण की या सगळ्याला टेस्ट चांगली डेव्हलप होते. मुळातच आपण हा पदार्थ खाऊ शकतो, पण मुलांना सुद्धा आवडला पाहिजे म्हणून त्याची टेस्ट डेव्हलप करण्यासाठी 4 गोष्टी जास्त ॲड करायच्या. अजून एक गोष्ट ॲड करू शकता ते म्हणजे पनीर. अगेन प्रोटीनचं प्रमाण त्याच्यामुळे वाढणार आहे. या सगळ्याचे चिले जर तुम्ही केलेत आणि ते जर तुम्ही रोज नाही म्हणता येणार, पण साधारण आठवड्यातून किमान 4 वेळा जरी खाल्लेत, तरी तुमच्या केसांमध्ये हळू सुधारणा झालेली कळते. आणि मुळातच हेअर फॉल असो किंवा केस तुमचे बारीक झालेले असोत किंवा पातळ झालेले असोत, केसांचं आरोग्य पूर्णपणे सुधारण्यासाठी ठराविक कालावधी हा जावा लागतो. तुम्ही असं म्हणाल, की काल मी जर डाएट सुरू केले आणि महिन्याभरामध्ये माझा रिझल्ट मला दिसला पाहिजे, तर तसं होत नाही. सगळ्यात उशिरा रिझल्ट मिळतो तो हेअर ग्रोथचा. त्याच्यामुळे तुम्हाला खूप पेशंटली या गोष्टी लक्षात ठेवून केसांची काळजी घ्यावी लागणार आहे. अजून एक गोष्ट, तुम्ही केसांना ऑइल किती प्रमाणात लावताय, कधी लावताय, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. रात्रभर ऑइलिंग करून आपण सकाळी जर केस धुत असू, तर तरीसुद्धा काही मुलींना याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण की प्रत्येकाचा स्काल्प वेगळा असतो. खूप लोकं अशी चूक करतात, की गरम तेलाने मसाज करायला जातात. पण हे अतिशय चुकीचं आहे, कारण की तुमचे स्काल्प जो असतो, तो गरम तेलामुळे अजून मऊ पडून तुमचा हेअर फॉल वाढू शकतो. या छोट्या आणि साध्या-साध्या गोष्टी आहेत, ज्याचा अभ्यास तुम्ही नीट केलात, नीट फॉलो केलत, तर तुमची हेअर ग्रोथ नक्की होऊ शकेल. त्या 2 रेसिपी मात्र नक्की आहेत, त्या तुम्ही प्लीज करून बघा. घरीसुद्धा सगळ्यांना खायला द्या आणि झालेला फरक नक्की आम्हाला कळवा. आता आपण पुढचं एक सुंदर आसन बघणार आहोत, ज्याचं नाव आहे अनुलोम-विलोम. मला सांगा, स्ट्रेस तुमच्या आयुष्यात वाढतोय का? हो? बापरे! म्हणजे पटकन झोप लागत नाही? किंवा झोप लागल्यावर मध्येच उठायला होतं 4-5 तासानंतर, मग परत झोप लागतच नाही? अरे बापरे! टेन्शन आहे खूप सारं. अननेसेसरी टेन्शन घ्यायची सवय लागली आहे. ओव्हर थिंकिंग पण आहे. बापरे! मग आता म्हणजे साधारण मेंटल सगळेच प्रॉब्लेम आले याच्यामध्ये. ऑफ कोर्स. याच्यामध्ये रिलीफ मिळवायचा असेल, तर एक छान असा प्राणायाम मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पण हे प्राणायाम मात्र रोज सकाळी उठल्यानंतर किमान 15 मिनिटं तरी तुम्हाला करायचं आहे. कसं करायचंय दाखवते. या. अनुलोम-विलोम करत असताना ज्यावेळेला आपण इन्हेल करतो, एक्सेल खूप स्लोली करायचं आहे. म्हणजे समजा 5 सेकंद आपण श्वास घेत असू, तर 10 सेकंदानंतर श्वास सोडायचा आहे. सुरुवात करूया. रोज किमान 10 ते 15 मिनिटं अनुलोम-विलोम केल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच जाणवेल. सुरुवात तुम्ही म्हणजे 3 सेटने करा. 3 सेटनंतर हळू-हळू 4, 5 असे सेट्स वाढवत राहा. मला असं वाटतं, की ओव्हर थिंकिंग किंवा झोप न येणं, ओव्हर स्ट्रेस्ड असणं किंवा अनेक जी मानसिक अवस्था बिघडण्याची जी कारणं आहेत, त्याची सगळी उत्तरं या योगामध्ये लपलेली आहेत. मग ते योगा असो किंवा प्राणायाम असो, या गोष्टींमुळे तुमच्या शरीराला फक्त आणि फक्त फायदाच होतो. तर आजचा अनुलोम-विलोम हा सेट तुम्ही रोज करायला विसरू नका. तर मेंटल हेल्थविषयी बोलत असताना पटकन माझ्या लक्षात आलेलं आहे, की आजच्या या भागामध्ये आज आपण एका स्पेशल गेस्टला बोलावलेलं आहे. आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी. खूप सारे प्रश्नसुद्धा आपण त्यांना विचारणार आहोत. सो वेळ न घालवता लगेच जाऊया आपण. चला तर.
आजचा विषय आहे योगा आणि मेंटल हेल्थ. तसं बघायला गेलं तर हे दोन्ही सब्जेक्ट असे आहेत की आपण कितीही त्याच्यावरती बोललो, कितीही ऐकलं तरी कमी वाटतं. कुठेतरी असं वाटतं की या धकाधकीच्या आयुष्यामध्ये, या प्रेशरमध्ये, या स्ट्रेसमध्ये सतत काहीतरी छान वाटेल, मन शांत होईल किंवा शरीराला जे काही बारीक-सारीक आजार असतील, स्ट्रेसमुळे लागलेले ते रिलीफ होतील. हे कशामुळे शक्य होऊ शकतं? हे जितकं ऐकायला मिळेल तितकं हवंय असं वाटतं. सो या सगळ्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे सेलिब्रिटी योगा इन्स्ट्रक्टर राखी शेळके. हाय. थँक्यू. हाय. तुझं खूप मनापासून स्वागत. थँक्यू. आणि तसं बघायला लागलं तर आपण ओळखतो एकमेकींना, Yes. बरीच वर्ष झालेली आहेत. तर खूप विचारायचंय तुला आज, बरंच काही काही विचारायचंय. योगा तर मीही करते, हो. पण मला असं वाटतं की काही प्रश्न जे मला पडले त्याची उत्तरं फक्त तूच देऊ शकतेस. तर स्ट्रेस आणि आत्ताचं हे कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड हे आपण आत्तापर्यंत ऐकतच आलेलो आहेत की हे शब्दच इतके जड वाटतात ना की ऐकल्यावरती टेन्शन येतं की ह्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह कसं करायचं. सर्व्हाइव्ह म्हणजे फिनान्शियली सर्व्हाइव्ह नाही, तर सर्व्हाइव्ह कसं करायचं की या सगळ्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपला कॉन्फिडन्स कुठे डगमगता कामा नये. आपण इथून काम राहिलं पाहिजे. खूप वेळेला असं होतं की आपल्याकडे गोष्टी इथपर्यंत येतात आणि निघून जातात, तर फ्रस्ट्रेशन लेवल लवकर येण्याची शक्यता जास्त असते. तर हे सगळं कंट्रोल करण्यासाठी, त्यात आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगाचा केवढा मोठा हातभार आहे. आणि मला विशेष करून सांग की रोजच्या काही छोट्या अशा टेक्निक्स आहेत का की जेणेकरून तुझी मानसिकता किमान आजचा दिवस, म्हणजे आपण म्हणतो ना सकाळी उठलोय, प्रे केली आपण छान, तर आजचा दिवस खूप काम आणि कंट्रोल जाण्यासाठी पहिली 5-10 मिनिटं आपण काय केलं पाहिजे याबद्दल जरा गाईड करशील का? नक्कीच. खरं तर आता योगाच्या बाबतीत योग हा खरं तर मनासाठीच आहे, शरीरासाठी नाही आहे. कारण शरीर दुखलं जरी तरी ते आपोआप हील होत असतं. बरोबर. आणि म्हणजे तू जर पडली कुठे, खरचटलं, 2-3 दिवस त्रास होईल, पण त्याच्यानंतर तू विसरून जातेस, बरी होतेस. मनाचं तसं नसतं. मनाला एखादी वेदना झाली, काही जखमा झाल्या, तर त्या इतक्या तुम्हाला सारख्या-सारख्या आठवत राहतात आणि मग त्रास होत असतो. आणि म्हणून योग हा खरं तर मनासाठी आहे. आसन हा त्याच्यातला एक भाग आहे. आता सगळ्यांनाच माहिती आहे की ध्यान केलं पाहिजे, त्याचे खूप फायदे आहेत. प्रत्येकाला आवडतं पण करायला पण जातात. पण प्रॉब्लेम होतो ज्या क्षणी तुम्ही डोळे बंद करता, त्या क्षणी जगातले सगळे विचार येतात आणि जत्रा भरते मस्त. Exactly, हो. असे विचार असतात जे एरवी आठवत पण नाही आणि तेव्हा नेमके सगळे त्याचं विचार काय रिझन असू शकतं ग? तेच मी सांगते. कारण मी जेव्हा शिकवते मला मला पहिला प्रश्न हा असतो. आम्ही ध्यान करायला बसतो, डोळे बंद केले, सगळे विचार येतात. आता हा विचार नेमका कुठून येतो? एकही क्षेत्र असं अपवाद नाही जिथे स्ट्रेस नाहीये. बरोबर. आणि काम नाही सोडू शकत ना. बरोबर. तुला या स्ट्रेसमध्येच आता मॅनेज करायचंय. म्हणजे आताच्या ह्याला बघ ना, लोक फिटनेस कॉन्शियस झालेत, आरोग्याकडे लक्ष देत आहेत. शरीराने फिट आहे, मनाने अशांत आहेत. बरोबर. आणि इथे जोपर्यंत शांत होत नाही ना, तोपर्यंत त्याचा परिणाम नाही होत एवढा. हे खूप लोक मी बघते, शुगर कट केली, कार्ब्स कट केलं, हे कट केलं, ते कट केलं, आणि तरी एन्झायटी आहे, तरी वजन कमी होत नाहीये, पोट कमी होत नाहीये. तर इथे शांत असणं जास्त गरजेचं आहे आणि मग त्याचा परिणाम शरीरावरती होतं. तर हे सगळं टेक्निक आता मी तुला सांगते की ब्रेन मेकॅनिझम. मेंदूला कल्पना आणि वास्तव ह्याच्यातला फरक कळत नसतो. आय रिपीट, मेंदूला कल्पना आणि वास्तव याच्यातला फरक कळत नसतो. आता कसं उदाहरण देते. समजा तू एका जंगलातून चालली आहे, अंधार आहे आणि समोर एक काठी आहे, त्याच्यावर प्रकाश पडला, तर तू काय विचार करशील, अरे बापरे, साप आहे वाटतं, आता हा साप मला चावेल, मग माझं काय होईल, मग आता काय इथे त्या डॉक्टर पण नाहीयेत, हॉस्पिटल नाहीये, मग माझ्या मुलांचं काय होईल, माझ्या घरच्यांचं काय झालं. विचार करण्याच्या या पद्धतीमुळे तू ओव्हरथिंक स्टार्ट करते. ह्या पद्धतीमुळे शरीर घाबरलं ना, आतून तू घाबरली आहेस. मग कॉर्टिसॉलचं प्रमाण, स्ट्रेस आला, कॉर्टिसॉलचं प्रमाण, हार्मोन रिलीज झाला, स्ट्रेस आला तुला. काहीच झालेलं नाहीये, पण फक्त तू विचार करते, असं झालं, असं होईल, तसं होईल, तसं होईल. आता पुन्हा आपण वेगळा विचार करू. तू जंगलातून जातीये, समोर एक काठी आहे आणि प्रकाश पडला आणि तू असा विचार केला की नाही, काठी नसेल, साप नसेल, काठी आहे, आणि ठीक आहे, जरी असला तर मी माझा मार्ग बदलेन, मी हे करेन, मी ते. जर असं समजावलं तर आता कॉर्टिसॉल हार्मोन रिलीज होईल का? नाही. आता स्ट्रेस येईल का? तुला नाही. तर घटना एकच,
फक्त त्याच्याकडे बघण्याच्या 2 पद्धती आहे, दृष्टिकोन 2 वेगवेगळे आहेत. तू कसा विचार करतीये ह्याच्यावरती शरीर तुझं काम करतं. अच्छा. आणि कारण मेंदूला माहितीच नाहीये, त्याला हेही खरं वाटतंय आणि हेही खरं वाटतंय बरोबर. आणि म्हणून पॉझिटिव्ह फीड करणं गरजेचं आहे. हं, हं, हं. आमिर खान 3 इडियट्समध्ये काय सांगतो, परिस्थिती कशी असेल ऑल इज वेल बोला, ऑल इज वेल बोला. आपण लहानपणापासून आजी-आजोबांकडनं ह्या गोष्टी, संतांच्या शिकवणी, की शांत राहायचं, कुठल्याही सिच्युएशन सांगत राहायचं मनाला, काहीच नाही झालंय, काहीच, कारण त्याला माहितीच नाहीये ना. बरोबर. त्याला पण नाही अजून माहिती एक गोष्ट तुला हं. मला विचारावीशी वाटते. ओव्हर थिंकिंग हे तर आजकाल मला तर असं वाटतं ओव्हर थिंकिंगचं कारणच आपण स्टेबल नाही आहोत कुठल्याही हां. फील्डमध्ये असं आहे बघ. आता सिच्युएशन अशी आहे की कधी काही घडू शकतं. आता युद्ध चालू आहे. हं. सो अर्धी लोक ह्या टेन्शनमध्ये आता आली असतील की पुढे काय होणार. हो. मग ह्या पुढचं वर्ष तर अजून वाईट असेल. हं. सी अजून ते पुढचं वर्ष आलं पण आलं नाहीये. पण नाहीये. बरं जे येणार आहे ते आपण चुकवणार नाही आहोत. हं. बट तिथपर्यंत पोहोचण्याआधीच हं. अर्ध्यापेक्षा जास्ती लोक डोक्याला हात लावून बसलेत की आत्ताच अशी अशी महागाई वाढली, मग पुढे काय होणार, मग कसं होईल. अगदी सामान्य माणसांना मी तर म्हणते की गरीब माणसांना नव्हे तर श्रीमंतांना सुद्धा काही प्रॉब्लेम्स असे वाटायला लागलेत की आमचं होऊन गेलं, आमचं झालं बाबा, हं. मुलांचं कसं होईल, बरोबर. त्यांना व्यवस्थित त्यांचं संगोपन व्यवस्थित दिलं का नाही. बेसिक साध्या साध्या गोष्टींचं एवढा Yes, विचार केला very. जातो ना, काहीच गरज नसते. तुमचं आलेलं आयुष्य एकतर सुंदर छान पद्धतीने आपण आयुष्य जगत असतो, सकाळी उठतो, रात्री झोप छान लागते, आपण कामाला जातो, ठीक आहे, थोडाफार स्ट्रेस हा प्रत्येकाला लाईफमध्ये असतो, पण आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही की बाबा गादीवर झोपले होते, थँक्यू सो मच युनिव्हर्स, मला हं. किती छान गादीवर झोप लागते ना, मला या मस्त झोप लागते, दिवस छान सुरू होतो. हे थॉट्सच येत नाहीत. हं. डोकं ठेवल्या स्टॉप, अरे बापरे आता कसं होईल यार, आजचं झालं, उद्या नाही यार, मग आता स्कूल, मग हळूहळू कॉलेजला जाईल, मग पुढचं आयुष्य संगत कशी लागेल. म्हणजे तुला कळतंय काहीही संबंध नाही या नाहीये. गोष्टींचा. सो असा विचार करत करत मग आपण स्वतःच्या मेंदूला एवढा ताण देतो की कुठे ना कुठेतरी ते बॉडीवरती इम्पॅक्ट होतं. होतं. सो मुळातच प्रेक्षकांना, बऱ्याचशा प्रेक्षकांना हेच कळत नाही की पॉझिटिव्ह थिंकिंग करा, हं. पॉझिटिव्ह थिंकिंग करा असं म्हणत असताना ज्याला निगेटिव्ह थॉट्स डोकं वर काढतात हं. त्यावेळेला त्यांना स्टॉप कसं करायचं. हं. सी निगेटिव्ह थॉट्स हे येतातच. हं. तू कितीही काय असं होऊच शकत नाही की तुझ्यात निगेटिव्ह माणूस आहे थॉट्स आहे. शेवटी, माणूस आहे माणूस शेवटी. आहे. हा, तुला ती फ्रिक्वेन्सी चेंज हं. करता आली तर तू मास्टर आहेस. ओके, पण ती फ्रिक्वेन्सी चेंज करण्यासाठी ते निगेटिव्ह थॉट्स आपल्याला थांबवायचे आहेत. आले परत त्याला थांबवायचे, आले परत त्याला झोपवायचे. ही टेक्निक आहे. इन्व्हॉल्व नाही व्हायचंय त्यात. हा, तर हे मेंदूला ट्रेन करावं लागत असेल ना हां. तुझ्या, मग तर ते त्याच्यासाठी काय हां. टेक्निक आहे. आपला तार्किक मेंदू आहे ज्याला लॉजिकल ब्रेन म्हणतो आणि भावनिक मेंदू, लिंबिक सिस्टीम ज्याला म्हणतात. तर तार्किक मेंदू, लॉजिकल ब्रेन तुझं काय काम करतं, तुझी स्मरणशक्ती, तुझी क्रिएटिव्हिटी, चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला, इंट्युशन्स बरेचदा आपल्याला मिळतात. तर ह्या सगळ्या गोष्टी. आता आपला प्रॉब्लेम आहे लिंबिक सिस्टीम, भावनिक मेंदू. ह्या भागात एक छोटासा अवयव आहे, पार्ट आहे ज्याला म्हणतात ॲमिगडाला. ॲमिगडालाचं कार्य काय आहे, जेव्हा कुठलीही भीती निर्माण होते तर तेव्हा ती रिॲक्शन देणं, म्हणजे फ्लाईट ऑर फ्लाईट. तर समजा एखादा खड्डा आहे आणि तू जातीयेस, तर तू काय करशील, तू रस्ता बदलशील. आता भीतीची सिच्युएशन आहे, नाही तर तू पडशील, तुला लागेल, तर ॲमिगडालाकडनं लगेच शरीराला सूचना जातात की आता मार्ग बदल. बरोबर. तू बदलला, संपलं त्याचं कार्य. पण आपण काय करतो, अरे बापरे, मी खड्ड्यात पडली असती तर, मग काय झालं असतं, मग मला लागलं असतं, मग मला हॉस्पिटलला नेलं असतं, तर काय झालं मग माझ्या असतं. कामावर परिणाम. काहीच झालेलं नाहीये. इथे तुझा ॲमिगडाला कंटिन्यू ॲक्टिव्हच आहे. त्याचं काम झालं, आता स्टॉप, संपलं, दुसरं. पण मी काय करते, कंटिन्यू विचार, मग काय झालं, परत मला संध्याकाळी, मग परत घरी जाऊन आपण रिपीट करतो. त्याच गोष्टी रिपीट. तू अजून म्हणजे शरीराला असं वाटतं ही अजून घाबरलेलीच आहे. आतमध्ये परत तू घाबरलेलीच आहे. परत ताण आला, त्याचा परिणाम तुझ्या शरीरावर होतो, तुझ्या पचन संस्थेवरती होतो. सो ह्या सगळ्या गोष्टी तुला ॲमिगडालाला ॲक्टिव्ह ठेवायचं नाहीये. आणि म्हणजे हे झालं एक उदाहरण. विचार कर, दिवसभरातल्या अशा कितीतरी गोष्टी असतात ज्याचा आपण कंटिन्यू विचार करत असतो, घडलेलं काहीच नसतं, पण इथे वाटतं की किंवा अच्छा, हेच एखादी घडलंय. चुकीची गोष्ट आपल्याला दिसली, समजा आपण आता तर आजकाल प्रत्येक माणूस काही नाही, 2 मिनिटाचा ब्रेक मिळाला तरी सोशल मीडियावरती
हे सुरू होतं. तर आता सोशल मीडियावरती निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही न्यूज येत असतात. सी पॉझिटिव्ह न्यूज आल्यानंतर पटकन वर घेतली जाते. हां, ती म्हणजे ती काय अच्छा हो का? कोणाचं काहीतरी चांगलं आहे. तर तिथे आपण नाही रेंगाळत. ॲक्च्युअली तिथे रेंगाळलं पाहिजे. किती छान, चांगली गोष्ट आहे. निगेटिव्ह. ती पॉझिटिव्हिटी आपण पण घेऊन ती दिली पाहिजे. तर कोणाचं काय असं छान न्यूज आली तर 80% लोकं तर ते पुढे नेतात. तर आणि एखादी वाईट घटना आपल्यासमोर न्यूज आलेली असेल तर आपण आणि आजकाल तर फोटो सकट वगैरे काही कुठे समजा चुकून अपघात झाला असेल तर डायरेक्ट ते फोटो सोशल मीडियाला येतात. तर ते बघितल्यानंतर इतका वेळ मग ती न्यूज आपण बघतो ना, ॲक्च्युअली तिथेच कळलं पाहिजे आपल्याला ओके ही घटना घडली, वाईट आहे, आपण ती सोडून द्यायला पाहिजे. पण ते होतं काय, माणसाचे विचार असे असतात ना की ते निगेटिव्हिटी असतं, त्याच्यात निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे ना, ती साधारण चुंबकासारखी तुमच्या मेंदूला खेचून घेते. पण ती चुंबकासारखी खेचून घेतल्यानंतर दिवसभर त्या न्यूजबद्दल चर्चा तरी होते डोक्यात, आपण बोलतो तरी किंवा हे कुठेतरी रिलेट करायला सुरुवात करतो आपण. तर मला म्हणायचंय की आत्ता स्पेशली आजच्या जगामध्ये जिथे सोशल मीडिया एवढा महत्वाचा झालेला आहे, अशा वेळी आपल्याला प्रेक्षकांना चांगल्या पद्धतीने डायव्हर्ट कसं करता येईल. तर ह्याबद्दल तू काय सांगशील की बाबा अशा जरी सूचना आल्या तरी तुमच्या मेंदूला काय द्यायला हवं, मेंदूने काय लक्षात ठेवायला हवं, मेंदूने काय सोडून द्यायला हवं? एक्झॅक्टली. तर आता जसं मी तुला ॲमिग्डालाच म्हणजे ॲमिग्डाला हा काही वाईट नाहीये. त्याचं ट्रेनिंग चुकीचं झालंय. कारण आपण सतत त्याला निगेटिव्ह गोष्टीच फीड करतोय. ठीक आहे. तुला पॉझिटिव्ह गोष्ट आणि हे साधं उदाहरण सांगते. ॲमिग्डालाला कसं तुम्ही शांत करणार. घरावर जेव्हा एखादं संकट येतं मोठं, आपण घरातल्या लहान बाळाला सांगतो का आपल्या घरावर खूप मोठं संकट आलंय आता आपल्याला नाही. लहान मुलांना काय सांगतो? काही नाही झालंय बाळा, सगळं ठीक आहे आणि होऊन जाईल. तुला तसं सांगायचंय. संकट येणारच आहे. आपण संसारिक आयुष्यात राहतो, तिथे हादरवणारे प्रसंग येतात, सगळ्या गोष्टी होत राहणार, दुःख येतं, अपमान होतात, सगळ्या गोष्टी पण होतात. त्याचा इम्पॅक्ट फार कमी लेवलला राहू शकतो जर तुम्ही अशा पद्धतीने ॲमिग्डालाला ट्रेन केलं तर. ट्रेन केलं तर त्याला गोष्ट सांगत राहणं. तो ऍक्टिव्ह सतत नाही ठेवायचा आहे. एखादा स्ट्रेस असू शकतो ना, तुला तासभर वाटू शकतं. एखादं जवळची व्यक्ती जाते जेव्हा, तर तुला 2 महिने वाटेल. प्रॉब्लेम त्याचा नाहीये. पण त्याला ते सांगत राहणं, एक सेल्फ टॉक, पॉझिटिव्ह टॉक करत राहणं, ऑल इज वेल, सिम्पल. त्याला तसं तुम्हाला सांगत राहणं गरजेचं आहे. आता जसं तू बातम्यांचं जसं म्हणाले, आता मी हे आपल्या आयुष्यातलं ओव्हरथिंक सुरूच असतं. अरे मग असं होईल, मग तसं होईल, हे सुरू एकीकडे. आता बातम्यांचं. सोशल मीडियावरच्या जेव्हा कितीतरी प्रकारच्या बातम्या येतात, त्याच्यामध्ये किती इमोशन्स असतात. खूप वेगवेगळ्या भावनांनी भरलेले असतात. आता या सगळ्या येऊन मेंदूवर आदळतात. विचार कर तो किती जागरूक सतत राहत असेल. ऑलरेडी तुझा ताण, तुझं ओव्हरथिंकिंग आहेच घरातलं, तुझं ऑफिसचं, प्लस हे जगाचं सगळं. म्हणजे किती सेन्सिटिव्ह होतो. आणि म्हणून बघ, सिच्युएशन काही नसेल तरी पण नाही असं झालं असेल, असं झालं असेल, हे असंच असेल. तो मला बोलला ना त्याच्या मनात असं काहीतरी असेल. म्हणजे सेन्सिटिव्ह झालेला असतो. पण मग आता ह्या सिच्युएशन मधून आता तू जसं म्हणते आपण बाहेर पडणार, आपापल्या फील्डमध्ये आपण काम करणार, समाज आहे, सोसायटी आहे, घटना घडत राहणार. तर हे प्रेशर मला आता तू बोलताना असं जाणवतंय की किती आपला मेंदू प्रेशर घेत असेल. म्हणजे आपलं घरातलं प्रेशर वेगळं आहे, कामाचं लोड वेगळं आहे, आपण काम करताना अडथळे येतात त्याचं लोड वेगळं, समाजाचं लोड वेगळं, परत हे वेगळंच की तो मला काय बोलतोय, ती काय बोलते, मग ट्रोलच होतोय, हे गोष्ट वेगळी. म्हणजे कलाकार म्हणून मी तुला सांगते. तर एवढे सगळे सिच्युएशन्स आपण हँडल करत असताना कुठल्याही माणसाला, म्हणजे सेलिब्रिटी असं नाही म्हणू शकत मी, कुठल्याही सामान्य माणसाला या सगळ्या प्रेशरमधनं अगदी स्वतःचा मेंदू काम आणि शांत ठेवणं अतिशय गरजेचं आहे. म्हणूनच मला असं वाटतं की ज्या गोष्टी नकोय त्या गोष्टींचा विचार करायचाच नाही. मी तर म्हणते मला असं वाटतं की सगळ्यात बेस्ट सोशल मीडिया हवं तेवढंच वापरा, जास्त वापरू नका. आणि जे फीड तुम्ही जास्त वेळ बघता ते फीड तुमच्याकडे जास्त येत राहणार आहे. सो ऑटोमॅटिकली तुमच्या मेंदूचा ताण कमी करणं आपल्याच हातात आहे. तो विचार आणण्याची पण गरज नाही. तुमच्या काही गुड हॅबिट्स ज्या असतील त्या हॅबिट्स जर फॉलो केल्या तर मला असं वाटतं की मेंदू तिथेच अर्धा शांत राहू शकतो. बरं, मला अजून काही गोष्टींच्या बाबतीत तुला असं विचारायचंय की तू डाएट बद्दल सुद्धा काही मार्गदर्शन असं करतेस. खूप वेळा असं होतं की डाएट करताना योगा आणि डाएट हे दोन्ही एकमेकांच्या समोर असतं की योगा पण करायचा आणि डाएट पण करायचा. पण तुझा जास्त हातखंड बघायला गेलं तर तू योगा
ट्रेनिंगसाठी हां. तुझी ओळख जास्त आहे. तर खूप वेळा असं होतं की ना एक शेड्यूल एखादं असं लागतं पुढच्या 15 दिवसांचं, हं, की 15 दिवसामध्ये नाहीच वेळ मिळत आहे हं, किंवा मोटिवेशन संपतं एका पॉइंटला. हं, असं होऊ शकतं. माझ्याकडे पण काही वेळेला अशा कमेंट्समध्ये येतात, की तुमचा योगा बघितल्यानंतर करावासा वाटतो, हं, उद्यापासून सुरू करेन असं वाटतं, पण ते मोटिव्हेशनच मिळत नाहीये. सो हे मोटिव्हेशन न मिळणं म्हणजे काय असतं? हं. आणि समजा एक गेल्या पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्याला दिसतंय, की शेड्यूल फारच हेक्टिक आहे, तर तू त्याला काय पर्याय देशील? मोटिवेशन कुठे जातं? जेव्हा त्याच्याकडनं काहीतरी आउटपुट नाही मिळत तेव्हा. तुला एखाद्या गोष्टीतनं रिझल्ट मिळाला तर तू आपोआप करते. हं, हं. सोशल रील्स बघून तुला आनंद मिळतो म्हणून तुला ॲडिक्शन होतं हं, त्याचं. हं. बरोबर. छान वाटतंय. माझं काम संपलं, मी आता तिकडे जाते. हे जेव्हा योगाच्या बाबतीत होतं, आसनांमधून जेव्हा त्याचे फायदे मिळायला लागतात ना, तेव्हा आपोआप वेळ असतो. आपला वेळ कुठे जातो? लोकांचे स्टेटस बघण्यात आणि हो. मग स्वतःला दुःखी करून घेणं. सो जोपर्यंत त्याच्यातून तो रिझल्ट मिळत नाही ना, मोटिवेशन मिळत नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी आता काय म्हणजे मी अ, स सहसा असं करते, की मग जेव्हा आसनं करायची असेल, आता माझा स्वतःचा एनाटॉमीचा अभ्यास चांगला आहे, की आसन करताना म्हणजे त्या आसनाचा जर परिणाम तुला चांगला हवा असेल, तर काही मसल्स फार महत्त्वाचे असतात. त्याचं स्ट्रेचिंग होणं, त्याचं स्ट्रेंथनिंग, तरच तुला हलकं वाटतंय करेक्ट, ना आणि मग करेक्ट. त्याची गोडी लागते. अरे छान वाटतं, ॲडिक्शन होतं ना, अरे छान वाटतंय मग मी करणार. तर नंबर 1 हे बघा, त्याच्यातनं आपल्याला फायदा कसा घेता येईल. मग बरोबर. त्यानुसार तुमचं ट्रेनिंग असलं पाहिजे. आणि दुसरं अगेन मी त्याच्याकडेच येईल, कारण आताच्या काळात काय झालंय ना माधवी, फिट आहेत पण इथून अशांत आहेत. तर माझं असं वाटतं आता मनासाठी योग आपल्याला जास्त करायचा आणि त्याच्याबद्दलचा अवेअरनेस जास्त निर्माण झाला पाहिजे. कारण मग पुन्हा तेच, की तुमचे जे फिअर सेंटर आहे त्याला शांत ठेवा. मग त्याच्यासाठी मेडिटेशन आहे, त्याच्यासाठी दीर्घ श्वास आहे, डोळे बंद करून काही कुठलाच विचार न करणं. ह्या सगळ्या गोष्टी त्याचा शरीरावर परिणाम होतो. कसा? तर हायपोथॅलॅमस परत एकमेकांशी कनेक्टेड आहे. म्हणजे मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एक पार्ट आहे, ज्याच्याकडे शरीरातल्या जितक्या संस्था आहेत ना, मग तुझी पचन संस्था आली, तुझी श्वसन संस्था आली, उत्सर्जन आली, हार्मोन्स, एंडोक्राईन ग्लँड्स, या सगळ्या संस्थांचा कंट्रोल हायपोथॅलॅमसकडे आहे. म्हणजे विचार कर, जर तुला सगळ्या सिस्टीम चांगल्या ठेवायचं तर हायपोथॅलॅमसला स्टेबल ठेवणं, शांत ठेवणं, त्याचं रिदम, ते बायोलॉजिकल क्लॉक आहे, त्याचं रिदम तुला मेंटेन करायचं आहे. हो. तो जर मेंटेन राहिला की आपोआप तुला भूक लागणार, आपोआप तुला झोप येणार, आपोआप तुझं पचनक्रिया का मंदावते? हायपोथॅलॅमस वरती झालेला परिणाम. ओके. तर हे सगळं इथून जेव्हा आपण बरे होऊ, म्हणजे मी कायम लोकांना इथून शिकवते. म्हणजे असं त्यांना ते इथून तुम्ही समजावून ठीक सांगते. असाल तर तुम्ही काहीच गरज नाही वेगळी. आपोआप चालायला जातो मी. मला माहिती आहे, अरे हे अजून माझ्या मेंदूला जर त्रासदायक आहे, ऑलरेडी टू मच इन्फॉर्मेशन. काय गरज आहे? मला काय गरज आहे? हो. माझ्या काही प्रायोरिटी, सगळ्या जगाचं तर दुःख मी घेऊन नाही जाऊ शकत. हां, त्यातल्या त्यात मी काय करू शकते? चांगल्या गोष्टी पण आहेत ना, आपण त्याच्याकडे लक्ष देऊ. त्यामुळे जोपर्यंत आपल्या प्रायोरिटीज ठरवा, आपल्याला हे करायचंय आणि इथून जेव्हा तुमचं रिदम सगळं व्यवस्थित होईल, कुठेच जाणार नाही मोटिवेशन. लहान मुलांना बघ, तू ओरडलीस समजा. तू तुझ्या मुलांना ओरड किंवा नातेवाईकांमधल्या मुलांना ओरड किंवा मुलाच्या मित्राला ओरड. तर त्यांना ओरडलं, की ना ते तेवढ्यापुरती गप्प बसतात. आपलं मूल असेल तर रुसून बसतं. बट जरा वेळाने राग विसरतात ते. तू आठव ना लहान असताना आई तुला ओरडली. तू राग धरून बसलेस पुढचे 4-4, 5-5 दिवस. आठवतंय तुला? तासाभरात विसरतेस तू. तासाभरात आईची हाक मारली, "ओ आई" असं करत तू जातेस. ही गोष्ट मोठ्या माणसांनी घेण्यासारखी आहे. मोठ्या माणसांचा राग आणि इगो इतका मोठा असतो ना, की तू समजा मला काय असं बोललीस, की ते मी महिने लक्षात ठेवते आणि तो राग इथे असतो. ते केमिकल इथे बसून ठेवतो आपण त्याला सगळ्यात वरती. सो मला असं म्हणायचंय, की ते नाही राग, म्हणूनच आपल्याला त्यांच्याकडे बघून छान वाटतं, की समजा राग आला, चल ठीक आहे ना. राग आला, थोडा वेळ ठेवला तो राग मनात आणि आपण तो सोडून दिला. नेक्स्ट टाइम मला तू भेटली, "काय गं, कशी आहेस? बरी आहेस ना?" इतक्या सोप्या पद्धतीने आणि इतक्या मॅच्युरिटी लेव्हलने जर आपण आयुष्य जगलो, तर मला असं वाटतं, की अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स
आपल्या आयुष्यात कमी येतील आणि आपला मेंदू नक्कीच शांत राहील. हे प्रेशरच आपण घेऊन जगणार नाही, काय होणार. सगळं घेतलंय, हो, सगळं नुसतं घेतोय आणि आपण ते त्याच्यात फक्त मॅनेज ठेवतोय आणि नको असलेलं काढत नाही. हो. मेंदूतनं ते काढणं सुद्धा गरजेचं आहे. आजची चर्चा हो. फारच छान रंगली ग. हो, गोष्टी सोडून देणं फार महत्वाचं आहे आणि तेच माणसांना ऍक्च्युली जमत नाही. धरून ठेवणं फार जवळचं वाटतं, सोडणं जमत नाही. कुठलीही गोष्ट अति केली की वाईट असते. सो तर ओव्हर थिंकिंग म्हणजे जे माझ्या असं तू नाहीये तर ते थांबवलं पाहिजे. काही नाहीये ना सिच्युएशन. आणि असं नाहीये की राग येणार, सांसारिक आयुष्यात राग येणार, चिडचिड होणार, सगळ्या गोष्टी होणार. त्या भावना काही वाईट नाहीये. वाईट काय आहे त्या धरून धरून ठेवणं. त्या येतील आणि जातील. येतील, आल्या, त्रास झाला, ओके. कितीतरी गोष्टी आहे ना त्याच्यातनं बाहेर पडायला. बरोबर. मग तुमच्या आवडत्या गोष्टी लोकांचे पॉडकास्ट ऐकू शकतात. म्हणजे ज्याला कुणाला मानता तुम्ही, निसर्ग असेल, युनिव्हर्स असेल, देव असेल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना त्याच्यातनं. तर तुम्ही त्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि च्या बाबतीत तू जर म्हणशील तर योगामध्ये योग निद्रा आहे, शवासन आहे, प्राणायाम आहे. या सगळ्या टेक्निक्समुळे जेव्हा हे तुम्ही करता तेव्हा कामिंग केमिकल्स मेंदूमध्ये रिलीज होतात आणि त्याच्यामुळे तुमचा हा जो ऍक्टिव्ह झालेला भाग आहे तो शांत व्हायला, मेंदू शांत होतो. त्यालाही गरज आहे ना शांत होण्याची. स्विच ऑफ करायला पाहिजे. ते बटन ऑनच ठेवलं तर सतत ऑन आहे, सतत झोपण्याच्या आधीच्या सेकंदापासून ऑन आहे. तर ते ओव्हरलोड होतं आणि म्हणून कधी कधी झोपून झाल्यावर सकाळी उठल्यानंतर अरे यार मी झोपलीये की नाही मला कळलंच नाही, माझी झोपच नाही झाली आहे. सुट्टीच्या दिवशी मी तासनतास झोपले तरी असं वाटतं नाही अजून छान वाटत आहे, कारण विचार सुरूच आहे. तर ते शांत करणं गरजेचं आहे. आणि जसं मी सांगितलं ह्याचा परिणाम शरीरावरती होतो, कारण हायपोथॅलॅमस ज्याच्याकडे सगळ्या शरीराच्या संस्थांचा कंट्रोल आहे तो पुन्हा डिस्टर्ब होतं, ते रिदम बिघडतं आणि मग खाली परिणाम होतो सगळ्या तुझ्या हार्मोनल. किती महिलांना हार्मोनल इम्बॅलन्स, काही झालं की हार्मोन इम्बॅलन्स झाले, असे हे प्रॉब्लेम्स आहेत. तर योगामुळे हे इन्स्टंट ज्या काही टेक्निक्स आहे इन्स्टंट तुमच्यामध्ये रिलीफ देणाऱ्या म्हणजे आहेत. योगा हे काम दीर्घ करण्यासाठी तर आता ह्याच्यात तुम्ही काय काय करू शकतात. सगळ्यात आधी जेव्हा स्ट्रेस येतो, ठीक आहे एखादा स्ट्रेस काही काळ राहतो, अगदीच समजू शकते, काही वाईट नाही येते, पण लगेच आपल्याला दीर्घ श्वास घेणं, होणारी हानी तरी तुम्ही टाळू शकतात. डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घेतला पाहिजे. त्याच्यानंतर ध्यान केलं पाहिजे. नो थॉट मोमेंटमध्ये जाणं, पूर्ण ब्लँक शांत. त्याच्याही काही टेक्निक्स आहेत. हा पॉडकास्ट म्हणजे वेळ आपल्याकडे कमी आहे, ते करू शकतात. फुलाचं जर अगदीच बाबा मला खूप डिस्टर्ब आहे मी, जर फुलं सहज शक्य अवेलेबल असतील, मोगरा, चाफा, तुम्ही कोण असा जगातला प्राणी आहे जो मोगऱ्याला फास्ट ब्रिदिंग करेल, दीर्घ श्वास घेशील ना. म्हणजे पटकन जर तुला त्याचा रिझल्ट हवा असेल तर मोगऱ्याला बघून सुद्धा आपल्याला शांत वाटतं. तुम्हाला ज्या ज्याच्याकडनं पॉझिटिव्हिटी मिळते अशा गोष्टी हे करा. म्हणजे तेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह नका ठेवू. झाला हा प्रसंग, ओके, आता मला ह्याच्यावर काय करायचं, म्हणजे मला त्याच्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. डायव्हर्ट तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टींकडे करणं हे त्याचं उत्तर आहे असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला त्या थॉट प्रोसेस मधनं, फ्रिक्वेन्सी मधनं बाहेर पडायचं असेल तर कुठली अशी गोष्ट करा जी तुम्हाला आवडते, तुम्ही इमिडिएटली डायव्हर्ट होऊ शकता. भले ते लहान मुलासोबत खेळणं असेल, बरोबर, सुंदर फुलांचा आवाज घेणं असेल, किंवा पटकन मार्केटमध्ये एक चक्कर मारणं असेल. चालण्याने तुमच्या भावना पास आउट होतात. चालण्याने मुवमेंट होते. आणि प्लस आता चालताना समजा कोणी पटकन आपल्याला ओळखीचे भेटतात, वेगळे विषय परत वेगळा विषय. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला डायव्हर्ट करू शकता. असं नेहमी आपण माणूस बघत असतो. कारण मी आता योगा करते ना, तर मला माहिती आहे प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा असतात अशा, की मला ह्या गोष्टीतनं सॉर्ट आउट करणारी कोणीतरी व्यक्ती समोर आलेली आहे, मला मानसिक शांतता मिळेल. तर तसं कुठेतरी फिलिंग आज प्रेक्षकांना नक्कीच आलं असणार आहे. आणि खूप छान गप्पा मारल्यास तू, अतिशय उत्तम माहिती दिलेली आहेस. आणि मुळातच आज वेगळा सब्जेक्ट, काय त्या शब्द त्याला ॲमिगडाला, राईट? मी त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता आणि स्वतःच्या म्हणजे दृष्टिकोन बदलायला हवा. करेक्ट, ॲमिगडाला म्हणजे खरं बघायला गेलं तर त्याला मित्र बनवायचे, त्याला बॉस नाही बनवायचे आपलं. करेक्ट, ॲमिगडाला लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह गोष्टी सांगत राहणं,
आणि शांत राहणं कुठल्याही आत्ताच सिच्युएशन. माझ्या या मैत्रिणीने जयंतीने मला सांगितलं होतं, मी ॲमिग्डालाला ट्रेन करायला शिकलेली आहे म्हणून, की मला असं काही खावंसं वाटलं, चीट डाएट करावं वाटलं किंवा मला समोसा किंवा असं काही समोर आलं तर मी ते नाही म्हणते. म्हणजे मी ॲमिग्डालाला बरोबर डील केलं त्याच्यासोबत. त्याला डॉमिनंट Confidence मला डॉमिनेट नाही आवडला करत तिचा. तर माझं असं झालं की करेक्ट आहे, अशा पद्धतीने ट्रेन केलं पाहिजे आणि त्याला आपलं मित्र बनवून ठेवलं पाहिजे. Yes. पण ही खरंच जोक अपार्ट, पण ही हम्म. खूप चांगली माहिती तू आज दिलेली आहेस. पुन्हा एकदा तुझे खूप खूप आभार, तू इथे Yes. आलीस त्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच हा वेळ दिल्याबद्दल. आणि माझं योगा प्रशिक्षक म्हणून हे कर्तव्य आहे की हे जे अवेअरनेस आहे ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं. कारण जर योगा ही जीवनशैली आहे, ते हो. फक्त व्यायाम नाही, आणि ते जे आयुष्य बदलण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर या गोष्टी छोट्या छोट्या समजून घेणं फार महत्वाचं आहे. खूप खूप शुभेच्छा तुला Yes, thank पुढच्या you so much. वाटचालीसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.